नमस्कार मित्रांनो, इग्नाइट ॲग्रीकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी गणेश मानकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। कृषी सेवक कृषी सहाय्यक भरती संदर्भात मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाची अपडेट दिलेली होती। ती म्हणजे आता याची परीक्षा एमपीएससी कडून घेतली जाणार आहे। 2023 ची परीक्षा कोणी घेतली होती? आयबीपीएस ने। आता ही कोण घेणार आहे? एमपीएससी ने। तर या एमपीएससी कडे जाणार तर एकूण 7 महत्त्वाचे बदल झालेले आहेत मित्रांनो। हे सर्व सातीच्या साती महत्त्वाचे बदल मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि हे बदल तुम्हाला महाराष्ट्रात कोणी जे आहे तर ते सांगणार नाही। महाराष्ट्रात ॲग्रीकल्चर संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देणार आपलं हे एकमेव युट्यूब चॅनल आहे, म्हणून तुम्ही आजच याला जॉईन करून ठेवा। लक्षात घ्या, आगामी काळात या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला खूप सारी माहिती मिळणार आहे, कारण की खूप सारे आता जीआर येतील, खूप सारे सेवा प्रवेश नियम येतील, नवीन परीक्षा योजना येणार आहे, सर्व काही येणार आहे। याच्याविषयी माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा। महाराष्ट्र शासनाचा नवीन जीआर आलेला आहे, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून 5 मे 2026 ला आलेला हा जीआर आपल्याला पाहायला मिळतो। या अंतर्गत आता ही आपली सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे कृषी सेवक भरती, आता ही परीक्षा कोण घेणार आहे? तर एमपीएससी घेणार आहे। तर एमपीएससी कडे गेल्यामुळे काय बदल होणार आहे? तर पहिला बदल म्हणजे काय की आता ही आयबीपीएस नसून ही एमपीएससी घेणार आहे। आणि एमपीएससी मध्ये पण कोण घेणार माहिती का? एमपीएससी मध्ये टेक्निकल सर्व्हिस म्हणजे महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिस या नावाने एक नवीन परीक्षा इंट्रोड्यूस केली जाणार आहे। आणि याच्यामध्ये ही आपली कृषी सेवक भरती जी आहे तर ती इथं होणार आहे मित्रांनो, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। आयबीपीएस मध्ये काय असायचं मित्रांनो? जास्त भर हा गणित बुद्धिमत्ता, आणि त्याच्यामध्ये 4 विषय आपल्याला 5 विषय पाहायला मिळायचे। 4 तर आपले नॉन टेक्निकल आणि एक आपला टेक्निकल। मग याच्यामध्ये बघा, मराठी, इंग्लिश, जीके आणि गणित आणि बुद्धिमत्ता, तर हे सगळे विषय पाहायला मिळायचे। आता याच्यात जे आहेत तर ती एकच परीक्षा व्हायची मित्रांनो। आता हे पण लक्षात ठेवा, एकच परीक्षा व्हायची, म्हणून याला सरळ सेवा असं नाव जे आहे तर ते दिलेलं होतं। एमपीएससी मध्ये मात्र जीकेचं वेटेज हे वाढून जातं। गणित बुद्धिमत्ता असेल का? तर असेल। मराठी इंग्रजी असेल का? तर त्याबाबत अजून आपण सांगू शकत नाही, कारण की ज्यावेळी त्यांची परीक्षा योजना येईल तर त्यावेळी आपल्याला कळणार आहे। म्हणजे हा जो परीक्षा पॅटर्न आहे तर तो मुळात बदलणार आहे। पहिला महत्त्वाचा बदल तो म्हणजे हा जो परीक्षा पॅटर्न आहे तर तोच बदलणार आहे। आता पूर्णपणे परीक्षा पॅटर्न हा नवीन असणार आहे। नवीन पद्धतीने आपल्याला तयारी जी आहे तर तो करावी लागणार आहे। आधी याच्या वेळी आपण जे आहे तर ते एकच परीक्षा देत होतो, मे बी यावेळी आपल्याला 2 परीक्षा द्यावी लागू शकतात, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा। तर हे देखील असू शकतं मित्रांनो। सोबत आयबीपीएस ला हे 1 लाइनर क्वेश्चन हे जास्त यायचे, 1 2 3 4 1 लाइनर भरपूर वेळ मिळायचा। एमपीएससी मध्ये मात्र 1 लाइनर आणि मल्टी लाइनर प्रश्न देखील असतात, जोड्या लावाचे प्रश्न देखील असतात। ओके, म्हणजे आपल्याला मल्टी लाइनर क्वेश्चन्स देखील आता एमपीएससीच्या परीक्षेत पाहायला मिळतील, कारण की एमपीएससी त्या पद्धतीने प्रश्न विचारते, आयबीपीएस तशा पद्धतीचे प्रश्न विचारते। ते एक सिंपल प्रश्न जे आहेत तर ते विचारत असतात। त्याच्यानंतर परीक्षेचे माध्यम जे आयबीपीएस ही संस्था आहे ना मित्रांनो, ही पूर्णपणे ऑनलाईन परीक्षा घेते। कोणती? ऑनलाईन परीक्षा घेते। एमपीएससी मात्र आतापर्यंत ऑफलाईन परीक्षाच घेते, पण आगामी काळात एमपीएससी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोघांपैकी एमपीएससीला जे वाटेल त्या पद्धतीने ती परीक्षा घेऊ शकते मित्रांनो। ऑफलाईन घेतली तरी आपण तयारी दाखवायची, ऑनलाईन घेतली तरी तयारी दाखवायची, पण आयबीपीएस ही पूर्णपणे जे आहे तर ते ऑनलाईन होती। सोबत मागच्या वेळी त्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नव्हती, पण एमपीएससी मध्ये मात्र 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते, ज्याच्यामुळे कट ऑफ जो आहे तर तो खाली येत असतो मित्रांनो। हे तुम्ही इथं लक्षात जे आहे तर ते घेतलं पाहिजे। आणि एमपीएससी मध्ये एक लक्षात घ्या, एमपीएससी मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे स्टेट बोर्ड वरून येत असतात। मग या स्टेट बोर्ड साठी आपल्याकडे एक स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच मित्रांनो, फक्त 99 रुपयात बॅच आहे। ती तुम्ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात, जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला सर्व स्टेट बोर्ड एकदम प्रॉपरली कव्हर करायचे असतील तर। पुढे आता जुन्या आयबीपीएस मध्ये काय व्हायचं माहितीये का? आयबीपीएस वाले डायरेक्ट निकाल लावायचे, हा तुमचे सगळे मार्क्स कळायचे, परंतु तुम्हाला उत्तरपत्रिका नाही मिळायची, म्हणजे कोणता प्रश्न चुकला, कोणत्या प्रश्नावर मला ऑब्जेक्शन घ्यायचे, ते काही करता यायचं नाही। एमपीएससी मध्ये काय होतं मित्रांनो, एक एक्झाम होते, एक्झाम आल्यानंतर पहिली आन्सर की येते, आन्सर की आल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की विद्यार्थी तुम्ही ऑब्जेक्शन घ्या, तुम्हाला वाटत असेल एखादा प्रश्न, तुम्हाला तुमची ओएमआर शीट मिळते, ऑनलाईन झालं तर रिस्पॉन्स शीट तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यानंतर फायनल आन्सर की येते आणि त्याच्यानंतर निकाल येतो। आणि ही संपूर्ण प्रक्रिया, एमपीएससी ही एक संविधानिक संस्था असल्यामुळे ती पूर्णपणे पारदर्शक अशा पद्धतीच्या परीक्षा जी आहे तर ती घेत असते मित्रांनो। तर हा एक महत्त्वाचा बदल होणार आहे याच्यात, की विद्यार्थ्यांना तो ऑब्जेक्शन पण रेज करता येणार आहे, सोबत त्यांचे जे आन्सर शीट आहेत त्या देखील त्यांना बघता जे आहेत तर ते येणार आहेत मित्रांनो। सोबतच एमपीएससी काय करते माहिती का? एमपीएससी एक महत्त्वाचा बदल असा करते की दरवर्षी एमपीएससी त्यांचं कॅलेंडर देते। आता हे एक्झाम कॅलेंडर दिल्यामुळे काय फायदा होतो माहितीये का? की तुम्हाला पुढची रणनीती कळते। ऑलरेडी ग्रुप बी, ग्रुप सी चे पीएसआय, एसटी, लिपिकची तयारी करणाऱ्या उमेदवारांना माहितीये की आपली परीक्षा 14 जूनला आहे, आणि जे आहे तर ते 12 का 11 जुलैला त्यांची परीक्षा आहे।
म्हणजे त्यांना 1-1.5 वर्ष आधीच कळून जातं. सरसेवेमध्ये तसं नसायचंच. कधी जाहिरात येते, कधी परीक्षा होते, काही पत्ता लागायचा नाही आयबीपीएसचा पण. मग आता एमपीएससी कडे गेल्यामुळे काय होईल माहितीये का, आपल्याला एक्झाम कॅलेंडर मिळेल आणि आपण त्याच्या पद्धतीने तयारी करू शकू संपूर्ण. म्हणजे पूर्व असेल, मुख्य असेल, सर्वांची तयारी आपला जी आहे तर ती करता येणार आहे. म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग करता येणार आहे. आधी काय असायचं, फक्त पाठांतरावर भर असायचं आयबीपीएसचा. आता तसं नसणार आहे. एमपीएससी मध्ये आपल्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, लक्षात घ्या, टेक्निकल अॅक्युरसी चांगली पाहिजे आणि टाइमची स्ट्रॅटेजी पाहिजे, तरच तुम्ही एमपीएससी मध्ये यश जे आहे तर ते मिळू शकतात. हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. आता आयबीपीएसचा पॅटर्न हा कालबाह्य झालेला आहे. आयबीपीएसने मागच्या वेळी जेव्हा घेतली होती तर ती एक सरसकट घेतली होती, परंतु आता जी आयबीपीएस परीक्षा घेत होती त्याच्यामध्ये त्यांनी सेक्शन वाईज टायमिंग दिलेला होता. म्हणजे जीकेला 25 मिनिटं, रिझनिंगला 25 मिनिटं. त्याच्यामुळे काय व्हायचं, रिझनिंगला हे 25 मिनिटं पुरतच नव्हते. एमपीएससी मध्ये मात्र आता कुठल्याही पद्धतीचा सेक्शनल टायमिंग सध्या तरी नाही आहे. एमपीएससी मध्ये समजा तुम्हाला 1 तास दिला तर तो 1 तास पूर्णपणे दिला जातो. मग तुम्ही ठरवा त्या 1 तासाचं कसं टाइम मॅनेजमेंट जे आहे तर ते करायचं. तर टोटल हे संपूर्ण 7 बदल जे आहेत तर ते इथं मी तुम्हाला सांगितलेले. तुम्हाला हे बदल कसे वाटले हे मला सांगा. आणि तुमच्या मनात आणखी काही डाऊट असतील ना मित्रांनो, तुम्ही नक्की सांगत चला, कारण की हे आपलं ऍग्रिकल्चरच्या संदर्भातलं तुमचं हक्काचं चॅनल आहे. लक्षात घ्या मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून ऍग्रिकल्चरच्या निगडीत सर्व काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल जॉईन करून ठेवलं पाहिजे. आगामी काळात काय होणार माहितीये का, नवीन सेवा प्रवेश नियम येणार आहे या कृषी सेवक, कृषी सेवांचे, तर ते तुम्हाला माहिती असावे. नेमका शैक्षणिक पात्रतेत काय बदल झालेला आहे, परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रमच्या पीडीएफ येणार आहेत, ते पण तुम्हाला शेअर करण्यासाठीच तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते आजच जॉईन करून ठेवलं पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.